हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हा छोटासा ऑक्टोपस बनवायला घेऊया. यासाठी मला लागणार आहे बल्की वूल, त्यानंतर मी कात्री घेणार आहे, सुई मी 5.5 नंबरची घेणार आहे, त्यानंतर फिलिंग लागणार आहे, डोळे लागणार आहे आणि ब्लॅक वूल किंवा थ्रेड लागणार आहे. तर आपण आता सुरू करूया. सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा मी मॅजिक सर्कल घेणार आहे. मॅजिक सर्कल तुम्हाला मी शिकवलं आहे याआधी देखील, आणि नाही तर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून ठेवती आहे, किंवा चॅनलला माझ्या आहेच आहे. एक चेन मी घेतली आहे आणि आता ही चेन घेतल्यानंतर त्याच्या आतून मी 8 सिंगल क्रोशा करणार आहे. सो हा झाला माझा फर्स्ट, त्यानंतर सेकंड, थर्ड, चौथा, पाचवा. 5 झाले आहेत. अजून मला 3 घालायचे आहेत. त्याच मॅजिक रिंगमध्ये मी घालून घेते. 6, अशा पद्धतीने मी 8 सिंगल क्रोशा काढून घेतले आहेत आणि त्यानंतर मी स्लिप स्टिच घालते आहे. स्लिप स्टिच घातल्यानंतर पहिला जे घेतलं होतं त्यात मी स्लिप स्टिच घेतली आहे आणि स्लिप स्टिच घेऊन मी ते मॅजिक सर्कल ओढून मी क्लोज केलं आहे. आता प्रत्येक चेन स्पेसमध्ये एक चेन घेऊन मी पुढच्या राऊंडला सुरुवात केली आणि सेकंड राऊंडला सुरुवात करताना प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी 2-2 सिंगल क्रोशा घेते. म्हणजे पहिल्याला माझे 8 सिंगल क्रोशा होत्या. आता हा इन्क्रीज राऊंड आहे, याच्यामध्ये माझे 2-2 सिंगल क्रोशा होणार. प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी 2-2 घालते सेकंड राऊंडला. अशा पद्धतीने मी आता हा राऊंड पूर्ण करते. प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी 2-2 घालणार आहे. आणि अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण केला आहे. परत जी माझी फर्स्ट स्टिच असेल त्यात मी काय करून घेते, मी स्लिप स्टिच, पहिला जो स्टिच माझी पहिला जो मुका खांब आहे त्यातून मी सिंगल क्रोशा आहे, त्यातून मी स्लिप स्टिच घेतली आणि तिसऱ्या राऊंडला सुरुवात केली. तिसऱ्या राऊंडला एक्झॅक्ट 16 म्हणजे 16 स्टिचेस होते. 16च घालायचे आहेत. सो प्रत्येक चेन स्पेसमधून एक स्टिच, एक एसी, एक सिंगल क्रोशा, याप्रमाणे थर्ड राऊंड मी कंप्लीट करणार. आता फोर्थ राऊंडला पण मी तेच करणार आहे, फिफ्थ राऊंडला पण मी तेच करणार आहे. प्रत्येक याच्यामधून एक म्हणजे 16ला 16 स्टिचेस राहतील, कारण तो गोलाकार यायला हवा ऑक्टोपसचा वरचा, म्हणून 16 स्टिचेस मी तसेच कंटिन्यू ठेवले आहेत. तर प्रत्येक याला एक प्रत्येक चेन स्पेसमधून मी एक सिंगल क्रोशा घालणार आहे. अशा पद्धतीने मी लास्ट आलेली आहे आणि लास्ट पहिला जो सिंगल क्रोशा आपण घेतला त्यातून मी ही स्लिप स्टिच घेते आहे आणि हा राऊंड मी कंप्लीट केला. त्यानंतरच्या पुढच्या राऊंडला देखील तसंच करायचं आहे. प्रत्येक पूर्ण राऊंडमध्ये मला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. प्रत्येक जी चेन स्पेस आहे मधली, त्यात प्रत्येक चेन स्पेसमधून एक सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने हा पण राऊंड मी कंप्लीट केला. आणि परत पहिल्या ह्याच्यामध्ये मी स्लिप स्टिच घातली आहे. तर पुढच्या राऊंडला मी लागली आहे. पुढचा राऊंड पण सेम घ्यायचा आहे. सिंगल स्टिच, प्रत्येक चेन स्पेसमधून मी सिंगल स्टिच काढते आहे. सिंगल क्रोशेट मी घालते प्रत्येक चेन स्पेसमधून आणि मग मी हा राऊंड कंप्लीट करते आहे. आता लास्टला आल्यानंतर परत फर्स्ट जो सिंगल क्रोशा घेतला होता त्यातून मी स्लिप स्टिच घेतली. अशा पद्धतीने माझं बघा आता दिसलं असेल तुम्हाला, असा वरचा गोलाकार अगदी छान आलेला आहे. पुढचा राऊंड देखील मी तसंच करते आहे आणि मग परत स्लिप स्टिच मी घालून घेतली. आता
आता यानंतर मात्र थोडंसं नीट बघा, यानंतर मी काय करणार आहे, जो फ्रंट आणि बॅक लूप, जे वरच्या साईडला आपल्याला 2 लूप्स दिसतात, या 2 लूपमधल्या मागचा जो लूप आहे, या 2 लूपमधला जो मागचा लूप आहे, परत नीट बघा, हे वरचे जे 2 लूप आहे त्याचा तो पुढचा लूप घ्यायचा नाही, तो मागचा जो लूप आहे, मागचा लूप, त्यातून मी एक क्रोशा म्हणजे एक सिंगल क्रोशा घेतला. आता 2चा मी 1 करते बघा, पुढे माझा हा रेष राहिलेली आहे. आता 2 आले आणि ह्या 2चा मी 1 केला. परत पुढे 1 घेतला, परत पुढच्या चेन स्पेसमधून पण 1 घेतला. बॅक लूपमधून मी घेते आहे, फ्रंट लूप मी मोकळं सोडलेला आहे, कारण फ्रंट लूप मला पुढे त्याचे पाय करण्यासाठी लागणार आहे आणि ब्लॅक लूप मी क्लोज करणार आहे. बघा 2चा मी परत 1 केला. बघा इथून एक असं घ्यायचं, यार्न ओव्हर करून, परत पुढच्यातून पण मी यार्न ओव्हर करून घेते आहे आणि त्यानंतर 2तून तिन्ही याच्यामधून मी 1 काढला. अशा पद्धतीने मी हे पूर्ण करते आहे. बघा परत एकदा बघा, हे एकदा ब्लॅक लूपमधून काढलं, त्यानंतर परत ब्लॅक लूपमधून पुढच्या ब्लॅक लूपमधून मी काढलं आहे आणि त्यानंतर 3तून मी पूर्ण 1 काढते. म्हणजे 2चा 1, 2चा 1, 2 म्हणजे आधी आपले 16 झालेले होते, 16चे आता माझे 8च झाले आणि तिथे खालती असा बसका गोलाकार आकार देखील आला. आणि तुम्हाला दिसलं असेल पुढच्या साईडला असं एक लूप अगदी मोकळं छान दिसतं आपल्याला. आणि ते आता मी थोडंसं अंतर ठेवून हा थ्रेड कट करून घेते. सो आपला ऑक्टोपसचा जे मधला जो भाग होता पार्ट तयार झाला. आता आपल्याला त्याचे पाय करायचे आहेत ऑक्टोपसचे. आता हे मी क्लोज करून घेते आणि ऑक्टोपसचे पाय तयार करून घेते. आता पायाला मी तुम्हाला सांगते खूप सुंदर होतात पाय. आता तुम्ही हे मी क्लोज करून घट्ट करते आहे. अशा पद्धतीने हे माझं मधलं झालेलं आहे आणि खूप सुंदरही दिसतं हे. आता त्याचे पाय तयार करायला आपण घेताना बरोबर मी जो वरचा क्रोशा, वरचा जे आपण सोडलेली होती लाईन, म्हणजे पहिलं जे लूप्स आपण सोडलेलं होतं फ्रंट लूप, त्या लूपमध्ये मी बरोबर ती लाईन तुम्हाला दिसतेच आहे, त्यातून मी आता थ्रेड घेणार बरोबर तिथे दुसरा. आता हा आतला थ्रेड मी आत टाकून घेते, कारण तो गोंधळ होतो, नंतर तो शिवायला हा आतला लागेल. आता बाहेर घेताना मी दुसरा थ्रेड घेते आहे. ते जे फ्रंट लूप आपण सोडलं होतं, बॅक लूपने आपण काय केलं होतं, आतमध्ये घातलेलं होतं. आता फ्रंट लूपमधून मी हे बरोबर दुसरा थ्रेड मी जॉईन केलेला आहे. तुम्हाला असं जॉईन करता येत नसेल तर तुम्ही सरळ गाठ मारा आणि त्यानंतर जॉईन केल्यानंतर मी 5 किंवा 6 चेन्स घेणार आहे. 5 घेतल्या तरी चालतील, 6 घेतल्या तरी चालतील. आत्ता ह्या पायाला मी 5 घेऊन दाखवते, पुढच्याला मी 6 घेऊन येतात. ह्या 5 चेन झाल्या. त्यानंतर पहिली चेन सोडायची आणि दुसऱ्या चेनमध्ये 2 सिंगल क्रोशा घ्यायचे. एकाच चेनमधून 2 घ्यायचे आहेत. मग परत त्याच्या पुढच्या ह्याच्यातून पण एकाच चेनमधून आपण 2 सिंगल क्रोशा घेणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यातून पण एकाच चेनमधून आपण 2 सिंगल क्रोशा घेणार आहे. हे आता वाकडं होतंय तर ते तुम्हाला हे नाही होणार पण. आणि त्यानंतरचा जो चौथा जो राहणार आहे त्याच्यातून आपण स्लिप स्टिच घेणार. डायरेक्ट खाली आपण जाणार आणि स्लिप स्टिच मी घेऊन टाकणार आहे. त्या चौथ्या जे होतं ना, आपण पायात 5 घेतलेले होते, सगळ्यात शेवटी आपण जो स्टार्ट केला होता तो चौथ्या ह्याच्यामधून आपण स्लिप स्टिच घेतोय. हे बघा, नुसती साधी सिंपल स्लिपची फक्त थ्रेड मी ओढून घेतलेला आहे, म्हणजे तिथे क्लोज होईल. आणि नंतर मी काय करते आहे, नंतर जिथून आपण घेतलं होतं त्याच्याच पुढचा जो थ्रेड होता की नाही, त्यातून मी परत स्लिप स्टिच घेते. म्हणजे तो जो पाय होता तो जॉईन झाला दोन्हीला मिळून. पाय म्हणा किंवा टँट्रिल्स म्हणा, काय जे तुम्ही म्हणणार असाल ते, त्या ऑक्टोपसचे खालचे हे जॉईन झाले. म्हणजे फर्स्ट तुमचं टँटिकल तुमचं जॉईन झालेलं आहे किंवा फर्स्ट पाय तुमचं जॉईन झाला. दुसऱ्याला परत त्याच्या पुढच्या ह्याच्यातून मी स्लिप स्टिच घेतली आणि नंतर दुसरं सुरू केलं मी. आता इथे मी बघा 6 चेन्स घेते. 6 चेन घेतल्या आणि 6 चेन घेतल्यानंतर देखील सेम एक सोडायचा, पहिला जी चेन आहे ती सोडायची आणि दुसऱ्या चेनमधून मी 2 सिंगल क्रोशा घेणार. नंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यातून पण 2
सिंगल क्रोशा घेणार. त्याच्या पुढच्या ह्याच्यातून पण 2. असं शेवटचा जो लास्ट आहे ना तिथे फक्त स्लिप स्टिच घ्यायची आहे. परत 2. याच्या आधी आपण जेव्हा 5 चेन्स घेतो तेव्हा आपण 3 वेळेसच 2 2 2 काढतो, 6 आणि स्लिप स्टिच घेतो. आता आपण 6 चेन्स घेतल्यानंतर 2 2 2 2 4 वेळेस होणार आणि त्यानंतर आपण स्लिप स्टिच घेतली आणि लगेचच त्याच्या पुढच्या पायाचं जे वरचं जे फ्रंट लूप होतं त्याच्यामध्ये मी टाकून ते जॉईन केलं आहे टेंटिकल. हे झाले म्हणजे 2. हे बघा, हे 2 बरोबर असे व्यवस्थित जॉईन झालेले तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने मी आता ते 8 करून घेणार. हे 2 झालेले आहेत, अजून 6 करणार. आता एक लहान मोठं तुम्ही घेतलं तरी चालेल, 5 चेन 6 चेन, किंवा सगळे 5 चेनचे घेतले तरी चालतील, सगळे 4-6 चेनचे घेतले तरी चालतील. आणि अशा पद्धतीने मी हे आता पूर्ण गोल करणार. लगेच त्याच्या पुढच्या ह्याच्यात जाणार, स्लिप स्टिच घेणार आणि बरंच स्लिप स्टिच घेऊन त्यातून पूर्ण 5 चेन घेणार. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा, स्लिप स्टिच आणि मग ते जॉईन करणार त्या फ्रंट लूपला. आणि अशा पद्धतीने परत स्लिप स्टिच घेऊन पुढच्या ह्याच्यातून परत पुढचं सुरू करणार. अशा पद्धतीने हे पूर्ण करते. आणि मग आता मी हे सगळ्यात शेवटच्या आल्यानंतर ह्या इथे मी हे जॉईन करून घेतलेलं आहे. कट केला थ्रेड कट केल्यानंतर जे फर्स्ट आपण घेतलेलं दही ते मी स्लिप स्टिच ओढून घेतली आणि हे घट्ट करून घेतलं आहे. हा ऑक्टोपस आपला तयार झाला. आता तुमच्या पायावरनं लक्षात आलं असेल की ऑक्टोपस छान तयार झाला आहे. मस्त त्याचे टेंटिकल्स पण छान दिसतात आहे आणि छान दिसतं आहे ते. आता मला डोळे लावताना वरून मी 3 लाईन्स सोडती आहे आणि 4थ्या लाईनमध्ये बरोबर मी पहिला डोळा घालती आहे. हे बघा, पहिला डोळा घातला आहे आणि त्यानंतर आहे ना त्या 4थ्याच लाईनमध्ये मी मधले 3 सोडती आहे. म्हणजे बरोबर दुसरा जो डोळा लावताना 1 2 3 सोडून बरोबर 4थ्या ह्याच्यामध्ये 4थी जी जागा दिसते त्या ठिकाणी मी दुसरा डोळा लावते आहे वरून 4थ्या लाईनला. हां, आता पाठीमागच्या साईडने मी पॅक करून घेते आहे. आता पाठीमागे पॅकिंगला जे आहे डोळ्याचं ते मी लावून घेते. इथे खालून मधून ते निघतं आहे आत्ता सध्या. हे बघा मी हे पॅक करून घेतलं आहे डोळा. आता तुम्ही इथे दोन्ही डोळे या प्रकारे अगदी घट्ट लावून घ्या छान. दुसरा डोळा देखील 3 सोडून मी 4थ्या ह्याच्यामध्ये हा दुसरा डोळा देखील लावून घेतला आहे मी. आता तुम्ही हाच डोळा फिक्स करायचा आहे, अजिबातच हलू द्यायचा नाही. आणि या सगळ्याच्याने ग्लू गनने पण खालती थोडंसं ग्लू लावला त्या डोळ्याच्या खालती तर ते अगदीच घट्ट होतं. त्यामुळे थोडंसं ग्लू लावून टाकायचा की ते अगदी डोळा घट्ट होईल, तो अजिबातच सरकत नाही ते ग्लू गनने लावल्यामुळे. आणि आता हे बघा माझा आता हा मी ग्लू गनने तिथे लावली आणि तिथे तो मी घट्ट करून घेते आहे. हे दोन्ही डोळ्यांचं असं छान. आता तिथे खालती मला व्यवस्थित हे काढायचं आहे, तोंड काढायचं आहे. कोणी काढलं तरी चालतं किंवा नाही काढलं तरी चालेल, म्हणजे ओठ नाही काढलं तरी चालेल. त्याच्यासाठी मी आता ब्लॅक थ्रेड घेते आहे आणि ब्लॅक थ्रेड घेऊन त्याच्याच बरोबर मध्यावरती आणि जर तुम्हाला तोंड हे म्हणजे जे मधले ओठ किंवा लिप्स किंवा तोंड जे काय माउथ ते तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही मध्ये डोळ्यांच्या मधली स्पेस एकाने पुढे केली तरी चालेल. म्हणजे मध्ये 3 सोडले त्याच्याऐवजी 4 सोडले तरी चालतील. हे बघा आता मी अशा पद्धतीने हे ब्लॅक थ्रेडने शिवून घेतलं आहे. आता हे
लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकतात, नैसर्गिक लावायचं तर तुम्ही नका लावू, ते तुमच्या मनावरती आहे. पण ते क्यूट असं अडोरेबल मस्त दिसतं ते क्यूटचं ऑक्टोपस. आणि हा ब्लॅक थ्रेड मी आता कट करून आतमध्ये टाकून घेते. आता याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय भरते, फिलिंग भरून घेते. आणि हा जो थ्रेड राहिलेला आहे तो थ्रेड शिवून घेते. मग तुम्ही ते सुईने ह्या शिवा किंवा क्रोशाच्या सुईनेच इकडून तिकडून काढून तुम्ही घट्ट करून घेतलं तरी चालेल. आणि उरलेला थ्रेड कट करायची अजिबात गरज नाही आहे, तो त्यातच आतमध्ये टाकून द्या. तिथे थोडं छोटंसं भोक असेल त्यात तो आत टाकून द्या घट्ट करून. झाला आपला क्यूट असा ऑक्टोपस तयार. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. खूप जणं बघतात पण सबस्क्राईबच करत नाही. थँक्यू. परत एकदा करून बघा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.